आज देशामध्ये संसदेमध्ये 3 दिवसाचं विशेष अधिवेशन भाजप सरकारने घेतलेलं आहे आणि ते कशासाठी घेतलं तर महिलांना आरक्षण राजकारणामध्ये 33% देण्यासाठी त्यांनी विधेयक पास करण्यासाठी एक विशेष अधिवेशन घेतलं आणि त्या महिलांना आरक्षण देण्यासाठी आमच्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी महिला ही राजकारणामध्ये आल्या पाहिजे, महिलांचा विचार हे चालला पाहिजे म्हणून 1993ला 33% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लावलं आणि त्यानंतर 2011ला त्याचं 33%चं 50% केलं आणि आज भाजप सरकार आज 2-3 दिवस झालं मी बघतोय महिलांना आरक्षण देणार, महिलांना ही करणार नाही, टी व्हीवर जाहिराती वगैरे मी बघायला लागलो. अरे तुम्हाला द्यायचं तर 50% द्या ना, 33% कशासाठी तुम्ही द्या लागले? महिला बी तेवढ्याच आहेत, पुरुष बी तेवढेच आहेत. महिलांना 50% आरक्षण दिलं पाहिजे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी कधी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण देताना जागा वाढवलेल्या नव्हत्या. त्यामध्ये आहे त्या जागेवर महिलांना 33% आरक्षण दिलं, त्यामध्ये इतर समाजाला दिलं. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी 1993 त्यावेळच्या काळापासून साहेबांना त्यांच्या डोक्यामध्ये विचार होता की महिलांचा विचार हा राजकारणामध्ये घेतला पाहिजे आणि महिलांना घेऊन केलं पाहिजे. त्या 30चं 50% केलं. पण असं करत असताना आज जी काय महिलांना 33% आरक्षण द्यायचं म्हणतंय हे चुकीच्या पद्धतीनं व्हायलंय. महिला देशात समान आहेत, त्यासाठी महिलेला 50%च आरक्षण दिलं पाहिजे. मी ह्या मताचा आहे आणि जागा न वाढवता तुम्ही आज जनगणना नाही 500वरून तुम्ही 850वर जागा न्यायला लागला. जनगणना करा पहिल्या, जनगणना झाल्यानंतर जागेचा विचार करा. जात निहाय जनगणना झाली पाहिजे, याचा विचार झाला पाहिजे. हे काही न करता काहीतरी भाजप सरकारला राजकारणामध्ये पुढे टिकून राहण्यासाठी येणाऱ्या राज्यामध्ये जे काय आता मतदान आहे त्या मतदानावर परिणाम व्हावा या उद्देशानं हे चाललेलं लोकसभेमधलं 3 दिवसाचं अधिवेशन आहे. तर हे चुकीच्या पद्धतीनं चाललंय. तुम्हाला द्यायचं होतं, तुम्ही आज किती वर्ष झालं पंतप्रधानात, तुम्ही का आलेल्या महिलांना दिलं ना आरक्षण? तुम्ही महिलेचा का विचार केला नाही? तुम्ही आज तुम्हाला दिसतंय की तुमची खुर्ची ढळमळीत आहे म्हणून तुम्ही त्याचा विचार करून काही मतदान घेण्यासाठी महिलांना लोक देण्यासाठी तुम्ही हे करून महिलाचं आरक्षण 33% करताय. बरं तुम्ही करताय, उशिरा का होईना तुमच्या लक्षात आलं, परंतु 50% आरक्षण द्यावं मी ह्या मताचा. आणि महिलांना आरक्षणाचे जनक कोण जर असतं तर आदरणीय आमचे शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. कुणी श्रेय घेऊ नये. त्यावेळेस 33% आरक्षण देताना या भाजप सरकारनेच विरोध केला होता, तुम्हाला माहिती असेल. परंतु आज जे महिलांना आरक्षण दिलं जात आहे याचं श्रेय पूर्णपणे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.